नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने तुमच्याकडे सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी दिलेली आहे. तर ही खुशखबर काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फरवरी हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे. तर आता ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी महिला बाल विकास मंत्री यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिलेली आहे. तर बघा ही बातमी काय आहे. तर बघा महिलांनो, 45 मिनिटं अगोदर ही बातमी त्यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी सुधारणा करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेली अवकाळी पावसाचे व गारपिटाचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणीकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती काकी पवार यांच्या सूचनेनुसार ई-केवायसी दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण करावी ही विनंती. तर बघा महिलांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, त्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुकलेली होती, त्यांना 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तर आता महिलांनो, ही मुदत जी आहे पुन्हा 1 महिना वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आता 30 एप्रिल पर्यंत आपली ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे. लक्षात ठेवायचं, 30 एप्रिल आता याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे. 30 एप्रिल पर्यंत तुम्ही आपली ई-केवायसी दुरुस्ती करू शकता. ठीक आहे. तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून पण त्यांनी हे जाहीर केलेलं आहे. लाडकी बहीण योजना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती संधी. आता या ठिकाणी फक्त एवढं म्हटलेलं आहे, या ठिकाणी एवढंच म्हटलेलं आहे, ई-केवायसी दुरुस्त करण्याची संधी. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या महिलांची ई-केवायसी चुकलेली आहे त्यांनाच या ठिकाणी आपली ई-केवायसी करता येणार आहे. महिलांनो, फक्त ज्या महिलांची ई-केवायसी चुकलेली होती त्यांना या ठिकाणी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे ई-केवायसी करण्यासाठी. पण अगोदर त्यांची अंतिम तारीख आहे 31 मार्च होती. त्यांच्यासाठी आता 1 महिना पुन्हा वाढवून या ठिकाणी दिलेला आहे. पण ज्या महिलांनी 31 डिसेंबर पूर्वी आपली ई-केवायसी केली नव्हती त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची मुदत या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली नाही आहे. ठीक आहे. फक्त ज्यांची ई-केवायसी चुकलेली होती त्यांनाच या ठिकाणी मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर पूर्वी लाखो महिला अशा होत्या की त्यांनी आपली ई-केवायसी केलेली नाहीये. त्यांना त्यामुळे त्यांची योजना पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यांना डिसेंबर पासून हप्ते आलेले नाहीये. ठीक आहे. पण ज्या महिलांची ई-केवायसी चुकलेली होती, ऑप्शन चुकलेले होते, त्यांनाच या ठिकाणी 30 एप्रिल पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.